नमस्कार सर्वांना. रात्री उशिरा जेवण केल्याने वजन वाढते. तर हो, हे खरं आहे की आपण ज्यावेळेस रात्री उशिरा जेवण करतो आणि ते पचत नाही आपल्याला, त्यामुळे आपल्याला वजन वाढण्यासाठी खूप झपाट्याने मदत होते किंवा पचन होत नाही. त्यासाठी ह्या 5 सोप्या टिप्स करण्यासाठी सुरुवात करा. आपल्याला हे सर्व माहिती असतं, पण आपल्याच्या कामातून आपल्याला वेळ मिळत नाही किंवा आपण आपल्या स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देत नाही, म्हणून हे वजन वाढण्याचे प्रमाण सध्या आपल्या याच्यामध्ये खूप झालेले आहे. तर ह्या ज्या 5 गोष्टी आहेत, ह्या आपल्या सार्वजनिक जीवनामध्ये आपण त्या दररोज डेली म्हणजे यूज पण करू शकतो आणि त्याचा वापर पण करू शकतो आणि ह्या होऊ पण शकतात. तर बघा, रात्रीचं नंबर 1, रात्रीचे जेवण नेहमी 2-3 तास झोपण्याच्या आधी करावे. त्यामुळे अन्न पचन होते आणि छातीत जळजळ होत नाही. हे तर आपल्याला प्रत्येकालाच माहिती आहे. आणि जेवण करताना कधीही हळूहळू जेवण करावे, म्हणजे आपल्याला जी छातीत जळजळ होणे किंवा जेवण पचत नाही याचे कारण आपल्याला यातनंच सामोरे येतं. तर त्यासाठी आपण हा नेम पाळला पाहिजे. नंबर 2, रात्रीचे जेवण नेहमी हलके असावे. जेवणात सूप, खिचडी किंवा जास्त तिखट नसलेल्या पालेभाज्या, चपाती याचा समावेश करावा. तेलकट किंवा जास्त जड पदार्थ खाणे टाळावे. कारण का, तर आपण ज्या वेळेस लगेच झोपण्याच्या तयारीमध्ये असतो त्यावेळेस ह्या गोष्टी आपल्या शरीरावरती खूप इफेक्ट करतात. त्यासाठी आपल्या जेवणामध्ये जर आपण हे रात्रीच्या वेळी जर पदार्थ टाळले तर नक्कीच आपल्या वजनावरती संतुलन आपलं राहतं किंवा वजन हे वाढत नाही, ही आपण काळजी घेऊ शकतो. नंबर 3, रात्रीचे जेवण झाल्यानंतर लगेच झोपू नये. हे तर प्रत्येकालाच माहिती आहे. अर्धा तास तरी शतपावले म्हणजेच चालावे. किमान 100 ते 150 पावले उचलून मग झोपावे. म्हणजे उचलून म्हणजे काय की आपल्याला ज्या वेळेस आपण जेवण करतो आणि आपण 100 ते 150 पाऊल चालण्याचा प्रयत्न करतो, तर त्यावेळेस आपल्या शरीराची हालचाल किंवा आपण जे खाल्लेलं असतं हे पचण्यासाठी आपली जी शरीराची हालचाल होते याने खूप फायदा होतो. त्यासाठी आपण हे शतपावली म्हणून आपण चाललंच पाहिजे. जेवण झाल्यानंतर आपण जोरात पण चालायचं नाही, हळू चालायचं आहे, त्यालाच आपण शतपावली म्हणतो. नंबर 4, रात्री जेवताना टीव्ही, मोबाईल किंवा गेम खेळू नये. असे केल्याने आपले मन हे एका जागेवर असते. जेवण करताना आपले पोट भरले की ते पण कळते. यामुळे ह्या सवयी बंद करावे. त्यासाठी आपण मोबाईल किंवा आपल्या ज्या कामाच्या वेळेला आपण बघतो किंवा त्यावरती काही काम करायची पण कोणाकोणाची पद्धत असते मोबाईलवरती, लॅपटॉपवरती, तर हे थोडंसं टाळायचं जेवणाच्या वेळेस आणि छानपैकी पहिले जेवण करा की आपल्याला स्वतःला जाणवते की आपण जे जेवण करत आहोत याने आपले पोट भरते किंवा नाही भरत आहे असं. नंबर 5, रात्रीच्या जेवणाच्या बरोबर किंवा नंतर लगेच पाणी पिऊ नका. जेवणामध्ये आणि पाणी पिण्यामध्ये अर्धा तास अंतर असावे, म्हणजे पचन शक्ती चांगली असते. कारण आपण जे जेवण करतो तर त्यामध्ये पाणी पिल्यानंतर आपल्या पोटावरती अतिरिक्त भार येतो अजूनच, आणि पाण्यामुळे अजूनच आपल्याला जिरण्यासाठी अन्न याचावाला उपयोग जास्त होत नाही. त्यासाठी जेवताना कधीही पाणी पिऊ नये. तर ह्या लहान लहान गोष्टी आपण जर केल्या तरी आपल्या शरीराची काळजी आपण घेऊ शकतो आणि बऱ्याच आजारापासून आपण दूर राहण्यासाठी स्वतः काळजी घेऊ शकतो. तर बघा, ह्या आपल्या म्हणजे दररोजच्या जीवनामध्ये घडणाऱ्या किंवा ह्या आपल्या हातामध्ये असलेल्या गोष्टी आहेत. यापासून आपल्या शरीराची आपण कशी काळजी घेऊ शकतो हे पण यातनं आपल्याला माहिती असतं, पण तरी पण आपण वेळेअभावी नाही करू शकत. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा.